नमस्कार, मी अमोल सावंत आणि आपण पाहत आहात संवाद तुमच्यासाठी हे न्यूज चॅनेल. आजच्या राजकीय घडामोडी काय आहेत आपल्याला पाहायच्या आहेत. चला तर पहिली बातमी आहे महायुतीच्या जागा वाटपाबद्दल. काल जो स्वातंत्र्य दिन झाला, स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस आणि महाविकास आघाडीचे जयंत पाटील यांनी एकत्रित प्रवास केलेला आहे. आता राजकीय वर्तुळामध्ये उलटसुलट चर्चा चालू झालेल्या आहेत. पुढची बातमी पंकजा मुंडे यांच्याविषयी आहे. पंकजा मुंडे यांच्याविषयी बातमी अशी होती, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. या पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानानंतर पंकजा मुंडेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. माझे वडील कमळातच जन्मले होते आणि ती कमळातच विसावले. त्यामुळं जे काँग्रेसचे नेते आहेत पृथ्वीराज चव्हाण जे बोलत आहेत ते त्यांच्या राजकारणाच्या त्या गोष्टीमध्ये बोलत असतील, पण असं कोणतीही गोष्ट घडली नाही आणि माझे वडील कमळामध्येच विसावलेले आहेत. पुढची बातमी पाहूया. मनोज जरांगे यांनी इशारा दिलेला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंतरवाली सराटीत आज मराठा अभ्यासकांची महत्त्वाची बैठक होत आहे. जरांगे पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना इशाराच दिलेला आहे. चुका सुधारा नाहीतर सोडणार नाही असा इशारा त्यांनी बावनकुळे यांना दिलेला आहे. इतर बातम्या पाहूया. सुखवीर बादल यांच्यावरती हल्ला झालेला आहे. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखवीर सिंग बादल यांच्यावर नांदेड येथील गुरुद्वारात एका निहंगत कृपावाने हल्ला केला. त्यांना उपचारासाठी गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे. कल्याण डोंबिवलीचं शीतयुद्ध चालू आहे. केडीएमसीमध्ये भाजप, शिंदे गट आणि मनसे यांच्यात अंतर्गत राजकीय शीतयुद्धामुळे भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या विधानामुळे चर्चा जास्तच ती दिसत आहे. शिक्षकांची महाराष्ट्रामध्ये आता मेगा भरती होणार आहे. जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना मोठी बातमी त्यांच्यासाठी आली आहे. राज्यात तब्बल 30,000 शिक्षकांची भरती प्रक्रियेची गती चालू होणार आहे. बातम्या जर आवडल्या तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.